काही नाही भावा, एक अर्जंट डिलिव्हरी आहे आणि खूप मोठी ऑर्डर आली आहे. तू कधी येतोस फॅक्टरीमध्ये? हा माहिती आहे की काल बोलणं झालं की आपलं, त्यासाठी यायलाच लागलो. ठीक आहे. अरे अशा जर का मोठ्या ऑर्डर येत राहिला ना तर आपलं काही खरं नाही बघ. अरे लय भारी झालं मग त्या मर्दा. मोठी ऑर्डर होती आणि टाइम कमी होता रे. सगळ्या कामगारांनी आपण सगळ्यांनी मिळून जोर लावला, म्हणताना वेळेत कंप्लीट झालं आणि आता डिलिव्हरी करू शकणार आहे आपण. हो ना. नाही आणि मेन म्हणजे सगळ्या महिला कामगारांनी सपाट लावला कामाचा, म्हणताना झालंय. बायकांचं असंच असतंय, एकदा काम मनावर घेतलं की तळीच नेल्याशिवाय शांत होत नाहीत. आईसाहेब पाहिजे होते रे ओंक्या, हे बघायला लय खुश झाले असते. कुणीकडे गेले तरी आईसाहेब काय कळलं ना बघ. सगळ्या महिला कामगारांचा त्यांनी सत्कार केला असता माहिती आहे काय, 100% तुला सांगतो. हो ना, आज आईसाहेब पाहिजे होत्या फॅक्टरीमध्ये. अरे आपण महिला कामगारांची भरती करायची जेव्हा निर्णय घेतला की नाही, तेव्हा आईसाहेब सगळ्यात जास्त खुश झाल्या. माहिती नव्हतं तुला? भावा, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे जे आता दिसायला लागलंय. ही आयडिया करूया, थांब ओंक्या, एक काम करूया. आता ही ऑर्डर पोचली की नाही मुंबईला, सगळ्या महिला कामगारांचा आपण सत्कार करूया. काय साडी चोळी देऊन. वा, खरंच मस्त आयडिया आहे. आईसाहेब इथं असते तर त्यांनी तेच केलं असतं ओंक्या, आहे की नाही? मोठा कार्यक्रम करूया, कार्यक्रमाची बातमी होऊन जाऊ दे. ही बातमी जरी पोचली की नाही, आईसाहेब जिथं असतील तिथं जर पोचली नाही बातमी, आई शपथ आईसाहेबांनी एवढं भारी वाटेल का नाही. निदान ती बातमी पोचल्यावर जरी त्या परत येतील, आहे की नाही? आणि त्या परत आली की मग मग सगळ्या कामगारांनी एकत्र आपण पार्टी देऊन टाकूया, जिंकी पार्टी करूया. बघतो धुळाच काढूया मग. आणि बघ हे होणार, तू लवकरात लवकर होणार बघतो. खरंय भावा. तू लवकर इकडे ये. पावसा पाण्याचे दिवस आहेत, परत घाटात ट्रॅफिक असतं. आपला माल वेळेवर पोहोचला पाहिजे तिकडे. हा हे काय निघायच लागले, आलो 0 मिनिटात येतो. हा चल. त्यांची खरंच लय आठवण येते. त्या असायला पाहिजे होत्या, लय खुश झाल्या असत्या. येतील होत्या लवकर, खरंच येतील त्या, तुम्ही नका काळजी करू. नाही पण आता वाट बघत बसायचं नाहीच आहे. आता मी जाऊन त्यासनी शोधणार आणि मी त्यासनी घेऊन येणार. बघा तुम्ही, मी घरला घेऊन येणार म्हणजे येणार. चला मी फॅक्टरीत जातोय आता. तुम्ही बाहेर चालले ना, सोडतो तुम्हाला. चला. नको, मी जाते. का चला की दोघं बी आता निघतोच आहे बाहेर, संगत जाऊया. चला. नाही नको, तुम्हाला लवकर पोचायचंय ना, उशीर होईल. आमच्या संग यायचं नाही का? कुणीकडे चाललंय ते आम्हाला कळू द्यायचं नाही. काल त्या बाईच्या मागं गेला होता तसं आज काय करू नका. ऐका, त्या आईसाहेब नव्हत्या, विश्वास ठेवा माझ्यावर. ऐका माझं, मी काय सांगितलं तुम्हाला. आईसाहेब जर कोल्हापुरात असत्या, साधी गोष्ट आहे, आईसाहेब जर इथं असते तर त्यांनी मला फोन लावलाच असतो. तुम्ही उगाच आता पावसा पाण्याचं फिरत बसू नका, समजलं ना? हो, आराम करा. आराम करा? अहो, असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? आपण शोधलं पाहिजे मॅडमना, लवकरात लवकर त्यांनी घरी यावं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? आणि त्या मॅडम मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या दिसल्या म्हणूनच तर मी त्यांच्या मागे गेले. मी भेटले त्यांना, बोलले त्यांच्याशी. त्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव चारुलता आहे. मला कळतंय का अधिपती याचा अर्थ? तुमच्या खऱ्या आई जिवंत असू शकतात, कळतंय का तुम्हाला? आली काय तुमची गाडी फिरून परत त्याच नाक्यावर? सोडा की तो विषय आता. किती वेळा सांगितलं तर परत परत तेच सांगायचं काय? अगदी सोडा, तुम्ही आराम करा, उगाच आजारी पडशील. तुम्ही आजारी पडण्याचा प्रश्नच नाहीये. तुम्ही जा ना, उशीर होईल तुम्हाला फॅक्टरीत जायला. नाही नाही, सोडतो तुम्हाला. चला. अहो, मला घरातली कामं आहेत, ती कामं करायची आहेत आणि मग जायचंय मला शाळेत. आणि तुम्हाला उशीर होईल ना, ती काहीतरी तुमची ऑर्डर वगैरे आली आहे ती तुम्हाला पाठवायची ना, म्हणून म्हणते जा तुम्ही. तुमच्या संग कोण हुज्जत घालणार? तुम्ही काय ऐकाय नाही, होय का नाही? चला येतो मी. का सरकारचा मार काय कमी पडलाय वय? कारच साडवले, जाऊ द्या आमासनी. 2 मिनिट ऐकून तर घ्या माझं काय म्हणतोय मी. ए बाबा, काय बोलतेस तू? आम्हाला तुझं काय बी ऐकायचं नाही. हो बाजूला चल ग. आवा, लय घरच्या आणि फॅक्टरीत काम करताय तुम्ही, पण मिळतं काय तुम्हाला? 4 दांबड्या. ए बाबा, आम्हाला आमच्या पोटापुरतं मिळतंय. हो, तुम्हाला वाटतंय तुम्हाला पोटापुरतं मिळतंय म्हणून, बाकीचे पोट फुटेस्तोर बोरापताय. ए, आम्हाला काय बी तुझं ऐकायचं नाही. आम्हाला आमचं काम करू दे. चला ग. आंबा, माणुसकी म्हणून तर ऐका माझं जरा. माणुसकी म्हणून जाऊ द्या, सोड्या. त्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच करा. जावा. काय रे भलं? कुठल्या बी गोष्टीला सरकार आम्हाला कमी पडून देत नाहीत. टाकल्या मालकासारखा देव माणूस शोधून बी सापडायचा नाही. तुला फटके पडले ना म्हणून बोलायलायस. हा, त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये मी, तुमच्याबद्दल बोलायलोय.
माझं म्हणणं इतकंच आहे का तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे का नाही, तुमचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. धाकलं सरकार चांगलेच आहे, तो विषय आहे का त्याचा? अरे माझी वाट चुकली होती, त्यांनी मला सुधरवलं, परत नोकरीवर घेतलं, केवढे उपकार केले त्यांनी माझ्या. पण ते 2 चमचे ओमकार आणि रव्या केले चॅप्टर आहे तो. काय केलं त्यांनी? आता त्यांनी काय केलं ते काही मला माहित नाही, पण मला डाऊट आहे. सरकार तुम्हाला लय पैसे देत असणार आहे, पण हे मधल्या मध्ये तुमच्या पगारातून गाळा काढतात. म्हणजे सरकार तुम्हाला देत आहे 10, त्यांच्या खिशात जातात 6, तुम्हाला मिळतात 4. ए काय बी बोलू नकोस. असं कसं होईल? आता तुम्हाला कुठं माहित आहे आतल्या गोष्टी? मी आता आल्या फॅक्टरीत, तू इथं काम करतोय, लय वर्ष झाले मला इथं काम करून. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मिळालं पाहिजे. तुमचे पैसे कोणी मध्ये खातंय का याची खातरजमा करून घ्यायला पाहिजे. बाकी आपलं काय म्हणणं नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. ए चंदा, ही काय येळ आहे होय कामावर येण्याची? शिक यांच्याकडून, या बायकांकडून शिक. किती वेळेवर येतात त्या? तू येते आपली महाराणी वाणी. हा येतेच की, रोज येण्यावरच येते. आणि इथं येऊन काय करते? राब राब राबते आणि ह्यांची घरं भरायचं काम करते. पण आमासनी काय मिळते त्याचं? असं काय बोलालीस ग तू? का बोलायले म्हणजे? आम्ही समजून इथं राबतो या, पण आमच्या कष्टाचं इथं फळ मिळते कुठं? मी असं ऐकलंय ते दोघं भालदार चोपदार आहेत ना व? कोण ग? कोण कोण? ते ओंके आणि रव्या. ते आमची मलाई खातात कष्टाची. बाबा बाबा बाबा.